आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुमसनी पुढचं पर्व जमल ना? नाही म्हणजे याच्या पुढे गाड्या बी नाही जात बरं। मला कुठं काय झालंय? तुझं आपल्याला बारक्या पोरावानी काळजी करत बसतेस। पहिल्यांदा वारी करतोय हो म्या। इतक्या वर्षाचा माझा रस्ता आहे, जमणार माझं सोड, तुला जमल ना? मला न जमाय काय झालंय बरं? हा, काय धाड भरली आम्हाला? हाय तर तुमचीच मालकी ना? हा, जिथं तुम्ही तिथं मी। आता पुढचा समजा प्रवास अगदी शेवटपर्यंतचा तुमच्या सोबतच आहे बघा। ओ माऊली, चला की, अहो दिंडी पुढे चालली। आलो आलो, तुम्ही हा मोर, आम्ही आलोच। हो, थांबा। मनगट आहे ना व? पण शरीर सांगते येत नाही ना। मातीचं शरीर आहे, कधी ना कधी उत्तर देणारच ना? हा, पांडुरंग हरी, वासुदेव हरी। ये काय बी झालं तरी आपण वारी पूर्ण करणारच। हा, एकदा का वारी पूर्ण झाली ना, पांडुरंगाचं दर्शन झालं की नवा जन्म मिळेल बघ। कानू, पांडुरंग बोलावतोय। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। सावली सावली सावली, ती मुलगी कुठे होती आणि आता कुठच्या कुठे पोहोचली ती? लायकी नसताना फोटोशूट सुद्धा पार पडलं तिचं। तर जिथे तिथे सगळीकडे तिचेच फ्लेक्स लागणार। तारा, तिची लायकी नसली तरी तू स्वतःची लायकी वाढू शकतेस ना? म्हणजे सगळ्यात आधी तू स्वतःला त्या ॲव्हरेज मुलीशी कम्पेअर करणं बंद कर। तिच्याशी कॉम्पिटिशन करूच नको, इग्नोर हर। घरात जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर फोकस कर। रिअल प्रॉब्लेम म्हणजे तू आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली असशील, घरात 4 भाऊ आहेत, पण ऑफिसची सगळी सूत्र, घरातली सगळी सूत्र, सगळा कंट्रोल फक्त एकाच भावाच्या हातात आहे। दॅट इज सारंग मेहुंदळे। राजकुमार दादा घरातला मोठा मुलगा आहे, मोठा भाऊ आहे, पण उद्या जर का वेळ आली ना तर सारंग ऑफिस आणि घरची सगळी सूत्र त्या मूर्ख मुलीच्या हातात देणार। सो तिकडे फोकस कर। वहिनी, आय एम सॉरी, पण मला नाही वाटत असं काही होईल, कारण सारंग ही इज अ गुड मॅन आणि ते इतक्या छान पद्धतीने सगळं हँडल करतायत, तर मला नाही वाटत की मॉम त्यांच्या हातातला कंट्रोल काढून घेतील असं। आणि राहिला प्रश्न सावलीचा, तर मी तर तिला चांगलाच धडा शिकवणार आहे। अतिशय बिंडोक मुलगी आहे ही तारा। मी हिच्या फायद्याचं बोलते आणि हिला कळतच नाही। हिला हँडल करणं खूप डिफिकल्ट आहे।
जयंती मला पाणी दे. अगं पाणी दे. देवानं चांगला चान्स दिला आराम करायचा तर नाही तुम्हाला हिथं तडमडायचंय. कुठं जात होता हा? कशाला कसली घाई आहे तुम्हाला? दादा वहिनी काय करताय तुम्ही? दादा दादा हळू. दादा उठ. कसं झालंय सगळं? तुम्हाला तुम्हाला हाक मारायचीच ना. पाणी पाणी हळू हळू. दादा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काय लागलं नाही? त्यांना काय दाढ भरली? चावळे तुला सांगते, तू पिक्चर मध्ये पाहिलं नाही का कधी? हा, अशा माणसाला कधीच काही होत नाही. दुसऱ्याला पोचवतील एक वेळ, पण स्वतः धडधाकट टणटणीत. गप्पा बसा वहिनी. काय चालू आहे तुमचं? तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला किती त्रास होतोय बघितलं. काय अवस्था झाली आहे त्याची. हे सगळं होऊन तुमच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नाहीये. अशा वेळे बायकोनं नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पण तुम्हाला ते सगळं काहीच जमत नाहीये. हे सगळं सोडून तुम्ही फक्त त्याला त्रासच देताय. सासूबाईंचीच आठवण आली बाई एकदम. तोंडाचा पट्टा त्याला काय म्हणतात माहितीये का? एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं. तर तुला नक्की काही झालं नाही ना? तू आता खाऊन घ्या. दादा बाबांचा काही फोन वगैरे आला होता का? नाही. का ग? मी फोन करायचा प्रयत्न केला तर त्यांचा फोन लागत नाहीये. मला ना कसं तरी होतंय, म्हणजे जीवाला घोर लागल्यासारखं झालंय. ते ठीक असतील ना तिथे? पांडुरंगाला काय घेऊ बघ. माऊली सांभाळून घे आई बाबांना. सावली